श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6 आत्मसंयम योग ओव्या 426 ते 450. श्री गणेशाय नमः. अंगी योगाचे होय बळ, तरी मनके तुले चपळ. काय महदादी हे सकळ, आपुन हे. जर आपल्या अंगी उचित योग साधनेचे बळ असेल तर मग या चंचल मनाची ती काय कथा. जिथे योग बलाने महान तत्व साध्य होते, तिथे हे मन साधकाला सहाय्यक का होणार नाही. तेत अर्जुन म्हणे निके, देवो बोलती ते न चुके. साचची योग बळेसी न तुके, मनोबळ. तेव्हा कृष्णाचे ते बोलणे ऐकून अर्जुन म्हणतो, देवा, तू म्हणतोस तेही खरे आहे. कारण योग बलापुढे मनाची ती काय चंचलता टिकून राहणार. तरी तोची योगू कैसा के विजाणो, आम्ही येतुले दिवस याची मातुही नेनो. म्हणोनी मनाते जी म्हणो अनावर. पण देवा, तुला खरं सांगू का, तो योग म्हणजे काय, तो कसा साधायचा याची आम्हाला आजवर कल्पनाच नव्हती. आणि त्यामुळे आम्ही हे मन आवरता येणारच नाही याच भ्रमात होतो. हा आता अघवे या जन्मा, तुझे निप्रसादे पुरुषोत्तमा. योग परिचयो आम्हा, जाहला आजी. हे मधुसूदना, पण आज मात्र तू त्या योग मार्गाची ओळख आम्हाला करून दिली आहेस. खरंच आम्ही मोठे भाग्यवान आहोत. परी आणिक एक गोसाविया, मज संशयो असे साविया. तो तू वाचुनी फेडावया, समर्थो नाही. तरी पण आणखी एक शंका माझ्या मनात जागते आहे, आणि तुझ्याशिवाय ती कोण निवारणार. म्हणोनी सांगे गोविंदा, कवण एकू मोक्षपदा. झोंबत होता श्रद्धा, उपाये विन. असे बोलून अर्जुन भगवंताला विचारू लागतो की, हे केशवा, एकदा माणूस मोक्ष लाभासाठी भक्ती मार्गावर वाटचाल करू लागला, भक्तीने भगवंत भेटीची इच्छा करू लागला. इंद्रिय ग्रामुनी निघाला, आस्थेची या वाटे लागला. आत्मसिद्धीची या पुढीला, नगरा यावया. तो इंद्रियांच्या गावामधून मोक्षाच्या वाटेवर भक्तीने वाटचाल करू लागला. तव आत्मसिद्धी न ठकेची, आणि मागुते न येववेची. ऐसा असतू गेला माझारीची, आयुष्य भानू. पण जर समजा दुर्दैवाने मोक्ष लाभा आधीच त्याचे आयुष्य संपले, जैसे अकाळी आभाळ, अळू माळू सपातळ. विपाये आले केवळ, वसेना वर्षे. आकाशात त्या रित्या ढगाप्रमाणे जो टिकतच नाही, किंवा ज्यातून पाऊसही पडत नाही, अशी त्या मनुष्याची अवस्था झाली. तैसी दोन्ही दुरावली, जे प्राप्ती तव अलग ठेली. आणि अप्राप्ती ही सांडवली, श्रद्धा तया. तर त्याला दोन्ही गोष्टींना, म्हणजेच इकडे दूर सारलेल्या संसार प्रपंचाला आणि तिकडे न मिळालेल्या मुक्तीला, तो तर अंतरणारच. ऐसा दोला अंतरला काजी, जो श्रद्धेच्या समाजी. बुडाला तया होजी, कवन गती. असा भक्त जो खरं तर या प्रपंच आणि परमार्थाला दुर्दैवाने मुकला आहे, त्या भक्ताला पुढे कोणती गती प्राप्त होते ते तू मला सांग. तव कृष्ण म्हणती पार्था, जया मोक्ष सुखी आस्था. तया मोक्षा वाचुनी अन्यथा, गती आहे गा. त्यावर मंद हास्य करीत भगवान म्हणाले, हे पार्था, एकदा का जीव मोक्षार्थी झाला, त्याला मुक्तीची आस लागली, तर त्याला मुक्ती मोक्षाशिवाय अन्य कशाचाच लाभ होत नाही. परी येतुले हेची एक घडे, जे माझारी विसवावे पडे. तेही परी ऐसे निसुरवाडे, जो देवा नाही.
त्या मोक्षप्राप्ती आधीच आलेला मृत्यू म्हणजे ती त्या जीवाची जणू एक छोटी विश्रांती असते. त्या विश्रांती काळात तो जीव देवादिकांनाही न लाभणाऱ्या सुखातच रमलेला असतो. एरवी अभ्यासाचा उचलता, पाऊली जरी चालता, तरी दिवसा आधी ठाकिता, सोहम सिद्धिते. खरं तर त्याने हा मोक्षमार्गीचा अभ्यास आधीच चालू केला असता तर त्याला या जन्मातच मुक्ती मिळाली असती. परी ते तुला वेगुण भेची, म्हणोनी विसावा तरी निकाची, पाठी मोक्षू तव तैसाची, ठेविला असे. पण त्याच्याकडून झालेला विलंब, त्याचा कमी पडलेला वेग यामुळे तो लाभ दुरावला असला तरी पुढे त्याला तो निश्चितपणे मिळतोच. एके कवतिके हे कैसे, जे शतमखा लोग सायासे, ते तो पावे अनायासे, कैवल्य कामू. हे अर्जुना, आणखी एक कौतुक पहा. ज्या मुक्तिमोक्ष लोकाच्या प्राप्तीसाठी इंद्राला 100 यज्ञ करावे लागतात, ते फळ भक्तीला आणि मोक्षार्थी पुरुषाला या मार्गाने सहज प्राप्त होते. मग तेथींचे जे अमोघ अलौकिक भोग, भोगिताही सांग कांटाळे मन. मग तेथील निष्फळ न होणारे भोग भोगण्याचाही त्याला काही काळाने कंटाळा येतो. हा अंतरायो अवचिता, का ओढवला भगवंता, ऐसा दिवी भोग भोगिता, अनुतापी नित्य. ते सुख त्याला अडसर वाटू लागतात. तो देवाला विचारू लागतो की, हे देवा, हे भोग भोगण्याचे विघ्न तू माझ्या मागे का बर लावलेस? पाठी जन्मे संसारी, परी सकळ धर्माची या माहेरी, लांबा उगवे आगरी, विभव श्रियेचा. असा सुखभोगासही नको म्हणणारा आर्त जीव हा पुन्हा मनुष्य लोकांत कुलवंत, धार्मिक आणि सश्रद्ध कुळात जन्म घेतो. सर्व धर्माचे वस्तीस्थान आणि वैभवलक्ष्मी रूपी कुलशेतात भातगोट्याच्या रूपाप्रमाणे तो उत्तम प्रकारे वाढू लागतो. जया ते नीतिपंथे चालिजे, सत्यधूत बोलिजे, देखावे ते देखिजे, शास्त्रदृष्टी. नीतिधर्माचे पालन करणारे, सत्यव्रती आणि पवित्र भाषण करणारे, सुशील आणि सश्रद्ध अशा कुलाचा त्यास लाभ होतो. वेद तू जागेश्वरू, जया व्यवसाय निजाचारू, सारासार विचारू, मंत्री जया. एक कुल असे असते की जिथे शास्त्रानुसार वर्तन आहे, स्वधर्मानुसार शुद्धाचरण आहे, जिथे प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार केला जातो. जयाच्या कुळी चिंता, झाली ईश्वराची पतिव्रता, जया ते गृह देवता, आदी रुद्धी. ज्या कुळात ईश्वराचे अखंड चिंतन चालते, समाधानी स्त्री ही ज्या घराची स्वामिनी आहे. ऐसी निज पुण्याची जोडी, वाढीनली सर्व सुखाची कुळवाडी, तिये जन्मे तो सुरवाडी, योगच्युतू. अशा पुण्यपावन आणि पवित्र सश्रद्ध भगवत भक्तिप्रिय कुलातच असा योगभ्रष्ट झालेला पुरुष हा त्याचा पुढील जन्म घेतो. अथवा ज्ञानाग्निहोत्री, जे परब्रह्मण्य क्षोत्री, महासुख क्षेत्री, आदिवंत. जे ज्ञानाग्नीत नित्य हवन करतात, जे ब्रह्मनिष्ठ आहेत, ज्यांना अध्यात्म आणि भक्तिमार्गात विशेष रस आहे, जे ब्रह्मसुखरूपी शेताचे मिरासदार आहेत, जे सिद्धांताची या सिंहासनी राज्य करीती त्रिभुवनी, जे कुजती कोकिलवणी संतोषाच्या. जे एकमेवा द्वितीय या सिद्धांताच्या सिंहासनावर विसावले असून जे त्रिभुवनाचे राज्य करतात,
ज्यांच्या संतोषरूपी वनात स्वानंद कोकिळेचे मंजुळ गायन चालू आहे. जय जय राम कृष्ण हरी.